भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण आहोत आणि या प्रश्नामध्ये प्राणाचं कार्य काय आहे हा विचार शिष्यानं गुरूंच्या समोर ठेवलेला आहे। तेव्हा हा प्राण कशा रीतीनं या विश्वामध्ये कार्य करतो आहे हे ऋषी त्याच्यासमोर स्पष्ट करत आहेत। 9 मंत्रापर्यंत आपण मागच्या वेळेला झालेलो होतो। 10वा मंत्र, यदा त्वमभिर्वर्षस्य स्थेमाः प्राणते प्रजाः आनंदरूपास्तिष्ठन्ति कामायान्नं भविष्यति। हे प्राणा, जेव्हा तू चांगला पाऊस पाडतो, यदा त्वम अभिवर्षसी, तेव्हा काय होतंय? ते इमाः प्रजाः, तुझी ही प्रजा, कामाय अन्नं भविष्यति, आता भरपूर अन्न निर्माण होईल, इति आनंदरूपाः तिष्ठन्ति, अशी आशा करीत आनंदी होते। म्हणजे प्राणाच्याच द्वारा वर्षा ज्याला म्हणता येईल ती आपल्याकडे होते। प्राण हाच सूर्य आहे याचा विचार आपण यापूर्वी बघितलेला आहे। म्हणून त्या सूर्याच्या प्रखरतेमधूनच मेघांची निर्मिती होते आणि ते मेघ पुन्हा आपल्यावरती वर्षाव करतात। पाऊस पडल्यामुळेच धान्यामध्ये बीजारोपण होतं, अंकुरण होतं आणि धान्य निर्माण होतं। आणि जर पाऊस वेळेवरती पडला, योग्य प्रमाणामध्ये पडला आणि धान्य निर्मिती चांगली झाली तर जीवसृष्टीला आनंद होतो। आज शेतीमध्ये अनेक सुविधा आलेल्या आहेत। पूर्वीच्या मानाने आजची शेती बरीचशी यांत्रिक स्वरूपाची झालेली आहे, पण पाऊस मात्र माणसाला नियंत्रित करता आलेला नाही। पाहिजे त्यावेळेला तो पडणं किंवा नको असताना तो न पडणं, अशा स्वरूपाचं नियंत्रण आपण पावसावरती निर्माण करू शकलेलो नाही। म्हणून योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात हे दोन्ही आहे। योग्य वेळी पडला पण तो अति झाला तरीही नुकसान होतं। म्हणून धान्य निर्मिती जर चांगली व्हायची असेल तर तिथे योग्य वेळ आणि योग्य प्रमाण हे महत्त्वाचं आहे। आणि शेतकरी ज्या वेळेला आनंदी होतो तेव्हाच प्रजा आनंदी होते आणि प्रजेचं सगळं अर्थशास्त्र शेतीशी निगडित आहे। म्हणून त्या ठिकाणी समाजव्यवस्थाही चांगली राहते। म्हणून प्राणतत्वाशीच या पर्जन्याचा आणि अन्न निर्मितीचा विचार आहे असं ऋषींनी या ठिकाणी स्पष्ट केलं। पुढे त्यांनी प्राणाचं आणखीन एक वैशिष्ट्य दिलेलं आहे 11व्या मंत्रामध्ये, व्रातस्त्वं प्राणैक ऋषिरत्ता विश्वस्य सत्पतिः वयम् आद्यस्य दाताराः पिता त्वं मात्वरीश्वनाः। हे प्राणा, त्वं व्रात्याः असि, तू संस्काररहित आहेस। एकर्षीः म्हणजे एकर्षी नावाचा तू अग्नी आहेस।
असा आत्ता विश्वस्य सत्पती, तू भक्षक आहेस आणि विश्वाचा पिता आहेस. वयम त्वदीय अद्यस्य दातारः, आम्ही भक्षणीय हवीचे दाते आहोत. पितात्वं मात्वरीश्वनाः, तू आमचा पिता आहेस, तू वायूचा पिता आहेस. इथे प्राणाला त्यांनी व्रातस्त्वम असं म्हटलेलं आहे. जन्माला येताना प्रत्येक जीव जो आहे तो संस्कारशून्य आहे. आपण त्याला नामकरणापासून पुढले सगळे संस्कार शेवटपर्यंत देत राहतो. म्हणून जिथे मर्त्य धर्म येतो, नाशिवंतपणाचा धर्म येतो, तिथे अपूर्णता येते आणि त्या अपूर्णतेला अनुलक्षून संस्कारांचा विचार येतो. पण प्राण हा पहिल्यांदा अस्तित्वामध्ये आलेला आहे आणि जो पहिल्यांदा अस्तित्वामध्ये आलेला आहे तो शुद्ध स्वरूपामध्ये येतो. गर्भामध्ये प्राण येतो, मग जीव गर्भातून बाहेर येतो आहे. म्हणून इंद्रिय जरी क्षीण होतात पण प्राण क्षीण होत नाही. आणि प्राणावरती संस्कार नाही याचा दुसरा भाव असा आहे की तो प्राण स्वयंभू आहे. जी व्यक्ती स्वयंभू स्वरूपामध्ये येते तिथे संस्कार नसतो. आणि पुढे त्यांनी म्हटलं आहे की प्राणाला आम्ही भक्ष्य देतो. म्हणजे आपण जी जी क्रिया करतो आहोत, खाण्याची क्रिया असेल, पचनाची क्रिया असेल, ही त्या एका प्राणाच्या अनुषंगानं घडते. म्हणून जे जे कार्य आपण घडतो आहोत ते ते एक प्रकारानं त्या इंद्रियांच्या द्वारा प्राणाला आपण हवी देतो आहोत, प्राणाला आपण त्याचा भाग देतो आहोत. आणि हा प्राण कसा आहे? वायूचा पिता आणि आमचा पिता. वायूच्या वहन क्रियेलाही प्राणाचंच अस्तित्व आहे. ते जर नसेल तर वायू काही करू शकत नाही. म्हणून रात्री साधारण 12:30 ते 2:30 एकदम वायू थांबलेला असतो. त्यावेळेला काही वेळेला खूप गरम आपल्याला जाणवतं. परत 3 वाजल्यानंतर पुन्हा हवा सुटलेली आपल्याला दिसते. काही काळ तो वायू एकदम स्तब्ध स्वरूपाचा असतो, कारण ती क्रियाशक्ती त्याची त्या वेळेमध्ये कार्यरत होऊ शकत नाही. म्हणून प्राण आपल्यामध्ये आहे, त्याच्या अस्तित्वामुळे आपण आहोत, म्हणून त्याला त्यांनी पिता म्हटलेलं आहे. इंद्रियांचं पोषण जो जो करतो तो पिता होतो. आपण जसे पिता आपले पोषण करतात तशा रीतीनं हा प्राण आपल्या इंद्रियांचं पोषण करतो, म्हणून त्याला पित्याचं स्वरूप दिलेलं आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं, या ते तनुर्वाची प्रतिष्ठिता, या श्रोये याच चक्षुषी, याच मनसी संततता, शिवाम तां कुरु मोत्क्रमीहि. म्हणून हे प्राणा, या ते तनु, हे तुझं जे शरीर आहे, वाची प्रतिष्ठिता, वाणीमध्ये प्रतिष्ठित असू दे. या श्रोते याच चक्षुषी प्रतिष्ठिता, कानामध्ये आणि डोळ्यांमध्येही ते प्रतिष्ठित असू दे. याच मनसी संतता, आणि जे मन व्यापून असतं, ताम शिवाम कुरु, त्याला तू कल्याणमय कर. मा उत्क्रमीहि, तू शरीराच्या बाहेर जाऊ नकोस. हा प्राणाला शेवटचा प्रार्थनेचा भाव या ठिकाणी आहे. 5व्या मंत्रापासून ह्या 12व्या मंत्रापर्यंत आपण प्राणाची महती बघतो आहोत. इंद्रिय कर्म करायला स्वतः असमर्थ आहेत. म्हणून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचं खरं वैभव जर कोणतं असेल तर ते प्राण आहे. प्राणाशिवाय ज्ञानही ग्रहण होणार नाही आणि प्राणाशिवाय कर्मही घडणार नाही. म्हणून हे सगळी ज्ञानेंद्रिय आणि ही कर्मेंद्रिय आमच्या ठिकाणी एक प्रकारानं विमलतेनं राहू दे, शुद्ध स्वरूपामध्ये राहू दे. आणि त्याचबरोबर सगळ्या सामर्थ्यानं ती युक्त असावीत,
हा भाव त्यांचा या ठिकाणी आहे. मग विमलता आणि सामर्थ्य हे आमच्यामध्ये कुठून येतं आहे? वाणी, कान, डोळे आणि मन. विमलता म्हणजे शुद्ध, शुद्ध, प्युअर. purity. म्हणून इथे त्यांनी वाणी तनुर्वाची प्रतिष्ठिता, तू वाणीमध्ये प्रतिष्ठित हो, कानामध्ये प्रतिष्ठित हो, डोळ्यामध्ये प्रतिष्ठित हो आणि मनामध्ये प्रतिष्ठित हो. आपल्या मनावरती परिणाम करणारी ही 3 इंद्रिय आहेत. तुम्ही माझ्याशी बोलला किंवा मी तुमच्याशी बोललो की त्याचा एक परिणाम मनावरती होणार आहे. मी जे बघितलेलं आहे त्याचा परिणाम मनावरती होणार आहे आणि मी जे ऐकलेलं आहे त्याचा परिणाम मनावरती होणार आहे. म्हणून मन जे व्यक्त होतं ते ह्या मुख्य 3 इंद्रियांच्या अनुषंगानं येतं आणि म्हणून त्या ठिकाणी जेवढा मी पवित्र राहीन तेवढं मन अधिक चांगलं राहतं आणि मग माझ्या व्यक्तिमत्वालाही एक चांगलेपणाचा भाव येतो. म्हणून आपण जी सुरुवातीला शांतिमंत्र म्हणतो तोच स्वरूपामध्ये आहे. ओम भद्रं कर्णे शृणुयाम देवा. म्हणून प्राण शुद्ध राहिला, त्याला आम्ही शुद्ध करण्याच्या अनुषंगानं, शुद्धत्वाच्या अनुषंगानं आमची वाणी शुद्ध ठेव, आमचं मन शुद्ध ठेव, बघणं शुद्ध ठेव, की आपोआप जीवनामध्ये कल्याणमयता येते. संतांच्या महानुभावांच्या जीवनामध्ये त्यांचं बोलणंही शुद्ध असतं, मंगलमय असतं. त्यांचं बघणंही सगळ्यांच्याकडे मंगलमय स्वरूपामध्ये असतं. त्यामुळं एक प्रकारची सात्विकता, प्रसन्नता ही आपण त्यांच्या जवळ जातो, त्या सान्निध्यामध्ये राहतो तेव्हा तुम्हाला ती अनुभवता येते. ह्या श्लोकावरच्या भाष्यामध्ये आनंदगिरींनी पुढच्या प्रश्नाचा थोडासा भाग इथे घेतलेला आहे. आनंदगिरींनी इथे या श्लोकावरचं भाष्य करत असताना असं म्हटलेलं आहे की वाणीमध्ये अपानाचं कार्य आहे, कर्णेंद्रियामध्ये व्यानाचं कार्य आहे, डोळ्यांवर प्राणाचं कार्य आहे आणि मनामध्ये समानाचं कार्य आहे. म्हणजे पुढच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेला त्यांनी विचारलं की हा प्राण कसं कार्य करतो, त्यावेळेला ऋषींनी म्हटलं की हा प्राण 5 ठिकाणी विभागतो. ते कसे विभागतात? आनंदगिरींनी इथूनच पुढच्या प्रश्नाच्या प्रस्तावनेचा भाग त्या ठिकाणी मांडलेला आहे. वाणीमध्ये अपान वायू, कर्णेंद्रियामध्ये व्यान, ऐकण्यामध्ये व्यान, बघणं प्राण आणि विचार करणं समान. अपान प्राण समान व्यान 4 झाले का? हां, चारांचा विचार त्याने. उदाहरणाचा इथे भाग येत नाही. आणि म्हणून ह्या प्राणाच्याच शरीरामध्ये स्कलला हा उदान असतो, मग प्राण इकडे असतो, समान मध्ये असतो, अपान खाली असतो आणि व्यान सगळीकडे फिरलेला आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं की या प्राणानं वर जाऊ नये, म्हणजे या देहाच्या बाहेर त्यानं जाऊ नये. जर प्राण देहाच्या किंवा इंद्रियांच्या बाहेर जाऊ लागला तर एक प्रकारची क्षीणता येते, ती इंद्रिय तिथे कार्य करत नाहीत. आणि म्हणून एक प्रकारानं आम्हाला उत्क्रांत व्हायचं आहे, आम्हाला पुढे जायचं आहे, तेव्हा प्राणा तू जर बाहेर पडत असशील तर तू अशा रीतीनं बाहेर पड की आमची उत्क्रांती त्याच्यामध्ये आम्हाला अनुभवता येईल. हा भाव त्यांचा या ठिकाणी आहे. आणि 5 ते 12 मंत्र काय म्हणाला? 5 ते 12 मध्ये प्राणाची संपूर्ण महती आहे, फंक्शन्स, त्याची लक्षणं, फंक्शन्स, कॅरेक्टरिस्टिक्स. अशा रीतीने बाहेर पड की आमची उत्क्रांती व्हावी, ईश्वर सन्मुखता ज्याला आपण म्हणतो ती आमच्यामध्ये असावी.
म्हणून 13व्या मंत्रात त्यांनी समारोप केलेला आहे की प्राण आम्हाला कशा रीतीनं संपन्न करू दे. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विधेहि न इति. इदं त्रिदिवे या लोकामध्ये तसेच देवादिकांच्या द्युलोकामध्ये यत प्रतिष्ठितम जे प्रतिष्ठित आहे सर्वं प्राणस्य वशे ते सर्व काही प्राणाच्या अधिपत्याखाली आहे. माता इव पुत्रान रक्षस्व माता जशी आपल्या अपत्याचं पुत्राचं रक्षण करते तसे तू आमचे रक्षण कर. आणि श्रीश्च प्रज्ञांच न विधेहि इति आम्हाला वैभव आणि बुद्धी दे. प्राणरूपी शक्ती या विश्वामध्ये पूर्णपणानं व्यापलेली आहे आणि ती सगळ्या घडामोडी घडवून आणते आहे. म्हणून केवळ वातावरणामधली हवा किंवा श्वासोश्वास म्हणजे प्राण नाही. श्वासाला नियंत्रित करणारा भाग प्राणायामाच्या द्वारा म्हणजे शेवटी आपण प्राणालाच आधाराला घेत श्वासोश्वासाचं नियंत्रण करतो किंवा प्राणायामाचा अभ्यास करतो. म्हणून हे समग्र विश्व जे आहे ते जर नियंत्रित असेल तर ते केवळ एका प्राणामुळे नियंत्रित आहे. प्राणामुळे ते दिग्दर्शित होतं आहे. म्हणून विज्ञान आम्हाला एक प्रकारची शक्ती निर्माण करते, प्रकृती निर्माण करते. कदाचित काही प्रमाणामध्ये ती नियंत्रित स्वरूपामध्येही असते. गाडी जेवढी आपण नियंत्रित स्वरूपामध्ये चालवू तेवढा प्रवास सुखकर होईल. पण जर गाडी चालवताना अनियंत्रितपणा असेल तर अपघाताचा संभव जास्त आहे. म्हणून जीवनामध्ये नियंत्रण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते नियंत्रण आमच्या जीवनाच्या दृष्टीने आमच्या देहाच्या दृष्टीने प्राणाशी निगडीत आहे. म्हणून हे समग्र विश्व जे आहे हे विश्व प्राणमय स्वरूपाचं आहे. विश्वातला प्राण जर काढून घेतला किंवा तो कमी झाला हे विश्व तिथे स्थिर राहू शकत नाही. त्याच्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल. म्हणून ह्या प्राणानं आमचं रक्षण कसं करावं. मातेव पुत्रान रक्षस्व आई जसं आपल्या पुत्राचं रक्षण करते ते रक्षण करताना तिच्यामध्ये ममत्वाचा भाग आहे, वात्सल्याचा भाग आहे, निस्वार्थी प्रेमाचा भाग आहे. तसं प्राणानं आमचं रक्षण करावं. आपलं मूल कदाचित सामान्य नसलं तरी आई काही त्याला वेगळी ट्रीटमेंट देत नाही. उलट अन्य मुलांच्या पेक्षा ती त्याच्याकडे जास्त काळजीनं बघते. म्हणून हे जे मातृवात्सल्य आहे हेच मातृवात्सल्य प्राणानं आमचं रक्षण करताना आमच्यामध्ये निर्माण करावं हा भाग इथे आहे. आणि हा प्राण त्रिदिवे 3 लोकांना अनुलक्षून त्यांनी म्हटलेला आहे. पहिली पृथ्वी म्हणजे भूलोक, दुसरं अंतरिक्ष म्हणजे भुवरलोक, आणि तिसरा स्वलोक, स्वलोक किंवा स्वर्गलोक. या 3ही लोकांचा आधार प्राण आहे. पृथ्वीवरतीही प्राण आहे. अंतरिक्ष म्हणजे अंतराळाच्या पोकळीच्या आकाशाच्या अनुषंगानंही प्राणाचं अस्तित्व आहे. आणि ज्याला देवलोक म्हणतो तिथेही प्राणाचं अस्तित्व आहे. म्हणून ह्या 3ही लोकांना तू धारण करणारा आहेस, सांभाळणारा आहेस.
अशा त्या प्राणाजवळ काय मागितलंय? श्रींश्च प्रज्ञांच विधेही न इति. आम्हाला समृद्धी द्यावी आणि ज्ञान द्यावं. लौकिक अंगानं समृद्धी म्हणजे संपन्नता, संपत्ती हा विचार येईल, आणि ज्ञान म्हणजे विवेकाचं ज्ञान, विश्वामधल्या नानाविध वस्तुमात्रांचं ज्ञान, हा लौकिक अंगानं त्याचा एक अर्थ होईल. आणि प्राणाचा उपनिषदाच्या अनुषंगानं जात असतानाचा येणारा अर्थ म्हणजे समृद्धी म्हणजे आपल्यामध्ये दैवी संपदा वाढावी. प्रेम, तितिक्षा, अनुकंपा, दयाळूपणा, हे जे जे म्हणून काही दैवी संपदेचे गुण आहेत, जवळपास 26 दैवी संपदेचे गुण गीतेच्या 16व्या अध्यायात सुरुवातीलाच आलेले आहेत, पहिल्या 3 श्लोकांमध्ये, अभयम सत्व संशुद्धीपासून. तेव्हा ही दैवी संपदा, ही सात्विकता आमच्यामध्ये समृद्ध होऊ दे. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान. आपण ब्रह्मज्ञान संपन्न व्हावं हा विचार शेवटी ह्या प्राणाजवळ ऋषींनी मागितलेला आहे, किंवा ती भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली. म्हणून ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये प्राणाच्या अनुषंगानं विश्वात्मक पातळीवरच्या कार्याचा संपूर्ण विचार ऋषींनी घेतला. कारण हे विश्व जे निर्माण झालेलं आहे ते 2 तत्वांशी निगडित आहे, सजीव आणि निर्जीव. निर्जीवामध्ये असंख्य परमाणू आहेत. जडत्व जरी असलं तरी परमाणूंचा भाग हा विलक्षण स्वरूपाचा आहे, आणि तिथेही काहीतरी एक शक्ती कार्यरत आहे. आणि सजीव जे आपण सगळे आहोत, किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंतचे हे सगळे विश्वव्यापी स्वरूपामधले चैतन्यानं, प्राणानं व्यापलेले आहेत. त्या प्राणामुळे, चैतन्यामुळेच आपली इंद्रिय, मन आणि बुद्धी हे कार्य करतात. त्याच्यातूनच निर्मिती आहे, त्याच्यामुळे अस्तित्व आहे, आणि त्याच्यामुळेच लय किंवा विनाशाची प्रक्रिया आहे. म्हणून ऋषींना प्राणाचं श्रेष्ठत्व मांडत असताना एक सूत्र त्या ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतं की आपण मीपणानं वेगळे राहू शकत नाही. आपण या चितशक्तीलाच सामावलेले आहोत, तिचाच एक अंश आहोत, तिचा एक घटक आहोत. म्हणून तिच्या स्वाधीन होणं, तिच्या ठिकाणी एक प्रकारची शरणागतता स्वीकारणं हा भाव इथे आहे. जोपर्यंत मीपणानं वावरतो आणि मी करतो आहे, माझ्याच्यानं होणार आहे किंवा मी केलं ही भावना येते, तोपर्यंत एक प्रकारची संकुचितता येते. पण माझ्याकडनं कोणीतरी करवून घेतो ही भावना जेव्हा येते तेव्हा आपण तिथे व्यापक होतो, आपला मीपणाचा संकुचितपणा बाजूला होतो. एखादा गरीब कुटुंबामधला मुलगा जोपर्यंत त्या वातावरणामध्ये आहे तोपर्यंत तो गरीब आहे. पण कुणा एका श्रीमंतानं जर असं म्हटलं की मी आता याला सगळं दत्तक घेतो आहे, ती सगळी कार्यपद्धती, कागदपत्र मी पूर्ण करतो आहे, आणि तो त्याला दत्तक घेतो, त्यावेळेला त्याची गरिबी राहत नाही, तो श्रीमंत होतो. म्हणजे एका सामान्य स्तरावरनं तो वेगळ्या स्तरावरती, असामान्य पातळीवरती तो येतो. हे जसं आहे तसं माझ्या देहबुद्धीमधून, माझ्या संकुचितपणामधनं मी बाहेर पडावं, आणि देह मन बुद्धी ही पूर्णपणानं त्या प्राणाशी निगडीत आहेत, प्राणामुळे कार्य करता आहेत, हा भाव माझ्यामध्ये मी निर्माण करणे. ही भूमिका आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपल्यातला अहंकार शून्यता ज्याला म्हणतात ती तयार होते. आणि अहंकार शून्य होणं म्हणजेच माझं चित्त, मनबुद्धी, अंतःकरणाचा भाग हाही शुद्ध होत जाणं आहे.
आणि जिथे तुम्ही शुद्ध होता तिथे त्या आनंदाच्या अधिक जवळ जाता, म्हणून तुम्हाला ती आनंदाची अनुभूती येते. हा व्यापकपणाचा अनुभव विश्वाच्या अंगानं प्राणाचं कार्य मांडत असताना ऋषींनी आपल्या समोर ठेवलेला आहे. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. मी शेअर हां हां कुठेतरी ऐकलं किंवा वाचलं की दर 1 तासाने 5 दीर्घ श्वास घ्यायचे. प्लस स्वरयोगाचा आपण कोर्स केला, त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केला. मी तो माझ्या क्लायंट्सला ॲडवाईस करायला सुरुवात केली का, तर सकाळी 11 आवर्तन कर, दुपारी कर, रात्री कर, असं थ्राईस अ डे ट्वाईस अ डे प्रिस्क्रिप्शन देऊन ते काय करेना. काहीतरी मग मी खाल्लंच होतं, असं होतं तसं. सो आय सेड, पण आत्ता मला खूप ह्याच्यातनं छान हे समजतंय की 5 दीर्घ श्वास घेतले दर तासानी तर हे पंचवायू जे आहे किंवा पंचप्राण आहे ह्याचं रेग्युलेशन होणार. ती बुद्धी जी विवेक सोडून चालत होती ती आपोआप चालणार, आणि जे काही बॉडीमध्ये डिस्टर्बन्सेस आहेत ते पण रेग्युलेट होणार, आणि माइंडमध्ये डिस्टर्बन्सेस आहेत ते पण बॅलन्स व्हायला लागणार. त्यांनी सांगितलंय ना, कान, वाणी, मन, हो, सगळंच बॅलन्सिंग मध्ये येणार. सो बॉडी अँड माइंड दोन्ही ठिकाणी इम्बॅलन्स आहे म्हणून येतात ना लोक की भाई क्या करें हम. किती सिंपल उपाय आहे. एका माझ्या क्लायंटनी फोनमध्ये अलार्म लावून टाकला, त्यांनी मला दाखवलं, मेंटेनिंग वाजलं की मला 5 दीर्घ श्वास आणि मग परिणाम दिसतात की जिथे ते खूपच राग येत होता किंवा नेगेटिव्हिटी खूप जास्त होती ती सगळी कमी. इट ऍक्ट्स लाईक रेग्युलेटर. या, and now like I found the explanation for it. Thank you. तिसऱ्या प्रश्नाकडे आपण बोलूया. पहिल्या प्रश्नामध्ये विश्वनिर्मितीचा विचार आपल्या समोर आला. त्या विश्वाच्या कार्याचा भाग काय आहे म्हणून प्राणाचा विचार ज्याला म्हणतो तो प्राणाचा विचार तिथे आला की माझी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ही कशी कार्य करत आहेत. आता विस्तीर्ण विश्वापासून ज्ञानेंद्रियांपर्यंत आणि ज्ञानेंद्रियांपासून माझ्या वैयक्तिक पातळीवरच्या देहाच्या अनुषंगानं असणाऱ्या प्राणाच्या कार्याचा विचार, ज्याला आपण प्राणमय कोशाचं कार्य म्हणतो, तो विचार आपल्या समोर इथे तिसऱ्या प्रश्नामध्ये येतो आहे. अश्वलायनाचा पुत्र कौसल्य यानं हा तिसरा प्रश्न विचारलेला आहे. काही ठिकाणी अश्वलायनाचा पुत्र कौसल्य असा आहे, काही ठिकाणी कोसल देशाचा अश्वलायन असाही शब्दप्रयोग काहींनी मांडलेला आहे. पहिला मंत्र त्यांचा असा आहे, अत हैनं कौसल्याश्च अश्वलायनाः प्रप्रच्छ भगवन् कुत एष प्राणो जायते कथम अत्यास्मिन् शरीरे आत्मानं वा प्रविभज्य कथम प्रतिष्ठते केनोत्क्रमते कथम बाह्यम अभिधत्ते कथम अध्यात्मम इति. अत हैनं कौसल्याश्च अश्वलायनाः प्रप्रच्छ. अश्वलाच्या पुत्रानं कौसल्यानं पिपलाद ऋषींना प्रश्न केलेला आहे, हे भगवन, कुतः एषः प्राणः जायते, हा प्राण कुठून उत्पन्न होतो, अस्मिन् शरीरे कथम आयाति, या शरीरात तो कसा येतो, वा आत्मानं प्रविभाज्य कथम प्रतिष्ठते, स्वतःला विभागून घेतल्यानंतर तो कशा प्रकारे स्थित होतो, केन उत्क्रमते, तो उत्क्रमण कसा करतो, बाहेर कसा जातो, कथम बाह्यम कथम अध्यात्मम अभिधत्ते इति, शरीराच्या बाहेर असणाऱ्या आणि शरीराच्या आत असणाऱ्या जगताला तो कसा आधार देतो. विश्वाच्या निर्मितीचा विचार करत असताना आपण बघितलं होतं की पुरुष आणि प्रकृती म्हणूनही आपण बघतो,
प्रेरक शक्ती आणि प्रकृती या अंगानंही बघतो किंवा प्राण आणि रई याच्या अंगानंही बघतो. हा जो प्राण आहे, हा प्राण आमच्या देहामध्ये इंद्रियांच्या द्वारा कार्य करतो आहे किंवा त्याचं कार्य आम्हाला यांच्या द्वारा अनुभवता येत आहे. असा हा प्राण, त्याचा विशेष अभ्यास या तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्या समोर येतो आहे. आणि तो येत असताना इथे समोरचा शिष्य कसा आहे आणि गुरुही त्याला पुढे कशा रीतीनं उत्तर देतात हे आपल्या लक्षामध्ये येईल. विज्ञान आजसुद्धा प्राणाचा विचार सूक्ष्मपणानं करत आहे, पण अजून त्यांना ते सापडलेलं नाही. तो या शरीरामध्ये गर्भावस्थेत कसा कार्यरत झाला, कोणत्या महिन्यात कार्यरत होतो हे ते सांगतात, पण तो तिथे कसा कार्यरत झाला त्यांना सांगता येत नाही. व्यक्ती जात असताना अनेक प्रयोग आत्तापर्यंत झालेले आहेत, पण तरीही हा प्राण देहातून कसा बाहेर पडतो हे विज्ञानालाही समजलेलं नाही. अगदी हवाबंद काचेच्या पेटीमध्ये व्यक्तीला ठेवल्यानंतर सुद्धा फक्त टक आवाज एवढाच शास्त्रज्ञांना ऐकू आला, पण बाकी काहीही तिथे प्राणाचं बाहेर पडणं त्यांना अनुभवता आलेलं नाही. म्हणून विज्ञानही त्या प्राणाचा शोध घेतो आहे. आणि इथे शिष्यसुद्धा हा प्रश्न विचारत असताना एक प्रकारानं ज्याला खरी जिज्ञासा आहे, विशुद्ध बोधाची भावना त्याच्यामध्ये आहे, त्या अनुषंगानं तो इथे विचारतो आहे. म्हणून प्राणाच्या उगमाचाच पहिला भाव त्यानं प्रश्नामध्ये निर्माण केलेला आहे. आणि त्यालाच त्याच्यामधल्या ज्ञानाला आणि जिज्ञासेला अनुलक्षून ऋषींनी सुरुवातीला त्याला ते असं म्हणालेले आहे की तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी का देतो आहे. म्हणून दुसरा मंत्र येतो, तस्मै स होवाच इति प्रश्नान् पृच्छसे ब्रह्मिष्ठोऽसीति तस्मात्ते अहं ब्रवीमि. सहा तस्मै ह उवाच. ते त्याला म्हणाले, त्वम अतिप्रश्नान् पृच्छसी. तू अत्यंत मोठा प्रश्न विचारलेला आहेस. त्वम ब्रह्मिष्ठाः असि इति. तू वेद चांगल्या तऱ्हेने जाणतो आहेस. तस्मात् अहं ब्रवीमि. म्हणून मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो आहेस. वेदांतामध्ये तुम्ही ब्रह्माला समोर ठेवत किंवा त्या ध्येयाचा विचार करत ज्या वेळेला चिंतन करता, त्यावेळेला ती जी वृत्ती आहे ती ब्रह्मनिष्ठ स्वरूपाची वृत्ती आहे. प्राण कुठून येतो आहे, तो कसा राहतो आहे आणि परत बाहेर कसा जातो आहे, याचाच अर्थ असा आहे की एक प्रकारानं अतींद्रिय गोष्टींना स्पर्श करणारी जी जिज्ञासा आपल्यामध्ये आहे, ती समजून घेणारा भाग हा शिष्य गुरूंच्या समोर ठेवतो आहे. शरीर, मन आणि बुद्धी यानं आम्हाला हे आत्ताचं विश्व अनुभवता येईल, त्याचं ज्ञान ग्रहण करता येईल. पण या विश्वाला चालवणारी जी चैतन्य शक्ती आहे, जो प्राण आहे, त्याला जाणायचं असेल तर शरीर मन बुद्धीच्या पलीकडे तुम्हाला जावं लागतं. म्हणून तिथे विशुद्ध जाणीवेचं तत्व ज्याला म्हणतात, तो भाव त्या ठिकाणी येतो. म्हणून वैदिक अध्ययन परंपरेमध्ये तुम्हाला टप्प्याटप्प्यानं ज्ञान दिलं जातं. शंकराचार्यांचे ग्रंथ अभ्यासताना सुद्धा शंकराचार्यांचे पहिले प्रास्ताविक स्वरूपातले ग्रंथ पुस्तिका आधी अभ्यासाव्या लागतात, तेव्हा मग पुढे बाकीच्या ग्रंथांचं चिंतन सोपं होत जातं. म्हणून इथे तू तळमळीनं आणि जिज्ञासेनं प्रश्न विचारलेला आहे, ही भावना गुरूंनी व्यक्त केलेली आहे. ते वर्षभर जे थांबायला सांगितलं त्याच्यामधनं ह्या शिष्यांची एक बैठक तयार झाली, जिज्ञासेला एक आकार आला. म्हणून आपल्यामध्ये मानसिक आणि बौद्धिक गुणवत्ता निर्माण होत असताना एक प्रकारानं आपली विचाराची बैठक तयार होते
ती विचाराची बैठक तयार होत असताना हे चिंतन मला करायचं आहे, म्हणून आपोआप बाकीच्या प्रपंचविषयक गोष्टींपासून आपण काहीसे बाजूला होतो. अनासक्तीचा धर्म त्या बाबतीमध्ये आपला तयार होतो. आणि त्यानंतर ज्ञानग्रहणाच्या अनुषंगानं असलेली जी एकनिष्ठता आहे, जी ग्रहण करणारी वृत्ती आहे, त्या वृत्तीचा भाग श्रद्धेमधून आकाराला येतो. म्हणून कुठलंही अध्यात्मचिंतन समजून घेताना वारंवार वेदांतानं आपल्यासमोर 4 गोष्टी ठेवलेल्या आहेत की तुमच्यामध्ये सत्यवादीपणा असावा, तुमच्यामध्ये ब्रह्मचर्य असावं, तुमच्यामध्ये आत्मसंयम असावं आणि श्रद्धा असावी. ज्या वेळेला हे 4ही घटक आपण स्वीकारतो तेव्हाच तुम्ही त्या ज्ञानाला अधिक सहजतेनं ग्रहण करता. म्हणून शिष्याचं एक प्रकारानं ऋषींनी कौतुक केलं आणि तुझी ही जिज्ञासा लक्षात घेत मी तुला आता उत्तर देतो असं म्हणत 3ऱ्या मंत्रामध्ये त्यांनी प्राणाच्या कार्याचा भाग सुरू केला. आत्मन एष प्राणो जायते अथैषा पुरुषेच्छाये तस्मिन् तदातं मनोकृतेना अत्य अस्मिन् शरीरे एषः प्राणः आत्मनः जायते. हा प्राण परमात्म्यापासून जन्माला येतो. यथा एषा छाया पुरुषे, ज्याप्रमाणे पुरुषाची सावली त्या पुरुषाबरोबरच असते त्याप्रमाणेच असते. एतस्मिन् आततं, हा प्राणही त्या परमेश्वराच्या स्वाधीन असतो. एतत् अस्मिन् शरीरे मनोकृतेन आयाती, हा प्राण शरीरामध्ये मनाच्या संकल्पावरून येतो. म्हणजे इथे आत्मस्वरूपापासून म्हणजेच परमात्म स्वरूपापासून प्राणाचा जन्म आहे. त्याचबरोबर तो त्याच्या स्वाधीन आहे. ज्याच्यामुळे आम्ही जन्माला येतो त्याच्या स्वाधीन आपण असतो. आई वडिलांपासून आपला जन्म, आपण त्यांच्या स्वाधीन असतो, त्यांच्या आज्ञेमध्ये असतो. त्याचबरोबर हा प्राण या शरीरामध्ये जो येतो तो आमच्या मनाच्या संकल्पामधून येतो. प्राण ही प्रेरक शक्ती आहे. म्हणून त्या प्रेरक शक्तीचा विचार समष्टी मनाच्याही अनुषंगानं येतो आणि व्यष्टी मनाच्याही अनुषंगानं येतो. व्यापक तत्व कुठलं आहे तर ते परमात्म तत्व व्यापक आहे. विश्वाला ह्या परमात्म तत्वानं व्यापलेलं आहे. म्हणून प्राणही त्याच परमात्म तत्वापासून, त्याच प्रेरक शक्तीपासून व्यक्त होतो. आणि त्याच व्यक्तीमधून समष्टीमधून आलेला हा प्राण व्यक्तीच्या जीवनामध्ये जो येतो तो त्याच्यामधल्या जाणीवेमधून येतो. म्हणून आपल्यामध्ये जाणीव कुठून निर्माण होते? मनामधून येते. मन आमच्यामधल्या सगळ्या जाणीवा व्यक्त करतं. अनुकूल, प्रतिकूल, मान, अपमान, सुख, दुःख ह्या सगळ्या जाणीवांचं स्फुरलिंग जर कुठे असेल तर तो मनाशी निगडीत आहे. म्हणून विश्वामधला प्राण परमात्म तत्वामधून येतो आणि विश्वात आलेला प्राण माझ्या देहामध्ये जो येतो तो माझ्या मनाच्या अनुषंगाने, मनाच्या कार्यामधून येतो. म्हणजे ब्रह्मांड प्राणमय आहे. ब्रह्मांड प्राण आणि आपल्यामध्ये येताना आपल्या मन कार्यरत झालं म्हणून तो आला. मग प्राण आपल्यामध्ये प्रवेश करतो. असं वीज इथे आहे पण तुम्ही बटन ऑन केल्यानंतर तिनं इथलं कार्य सुरू केलं. म्हणजे गर्भामध्ये प्राण जो येतो तिथे मनाचं कार्य सुरू झालं, सुरूच आहे. म्हणजे ते प्राण आणि मन ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट. म्हणून त्याला तिथे जाणीव आहे ना. आईच्या जाणीव म्हणजे आईच्या खाण्यापिण्याचं असेल, आईच्या हिंडण्या फिरण्याचं असेल, आईच्या व्यक्त होणाऱ्या भावनांचं असेल, त्याच्यावरती तो परिणाम होत राहतो ना. म्हणजे तिथे त्याची ग्रास्पिंग सुरू झालेली त्याचे कार्य.
तर हा प्राण कसा आहे, तर पुरुषाची सावली ज्याप्रमाणे यथा एषा छाया पुरुषे, आपल्याबरोबर जशी आपली सावली आहे तसाच त्या परमात्म तत्वाला अनुलक्षून प्राणही त्या ठिकाणी आहे. म्हणजे जे आपण म्हणतो मेडिकली 3ऱ्या महिन्यानंतर त्यांना ते कळायला लागतं हार्टबीट्स वगैरे, हार्टबीट्स ते त्याचा संदर्भ लावता तो इथे येतो, त्याच अनुषंगाने येतो. म्हणून तुमचे संस्कार त्याच्यावरती जातात. तुम्ही जेवढे चांगले संस्कार कराल तेवढा तो भाग तिथे व्यक्त होतो. काल परवाच कुठेतरी व्हॉट्सअपमध्ये आलेलं होतं आळंदीमधलं. 9 महिने त्या आईनं ज्ञानेश्वरीची जवळपास 108 पारायणं केली. आज 9व्या वर्षी तो मुलगा ज्ञानेश्वरी मुखोद्गत म्हणतो आहे. पूर्ण 9000 ओव्या. संस्कार झाला, ती जाणीव त्यानं तिथे कॅप्चर केली. म्हणून आपल्याबरोबरच सावली जशी आहे ती सावली जरी पडली म्हणून मूळ वस्तूमध्ये फरक नाही आहे. सावली कदाचित लांब मोठी होईल, प्रकाशाच्या सावली तिथे आहेच. त्या सावलीमुळे काही माझ्यात बदल झालेला नाही. त्याच अनुषंगानं हे प्राणतत्व जे आहे हे विश्वामध्ये शुद्ध जाणीव स्वरूपामध्ये आहे, चैतन्य स्वरूपामध्ये आहे. त्याचंच प्रतिबिंब सावलीसारखं माझ्या मनबुद्धीमध्ये येतं. म्हणजे प्राण हे ब्रह्मांडाचं जे चैतन्य आहे तो त्याची प्राणस्वरूप. सावली होते. हा, परमात्म्यातून आला ना काय. हा, त्याची so ती परमात्माची सावली म्हणजे प्राणतत्व. So जसं माणसाबरोबर सावली सावली असतेच, असतेच तसं परमात्म्याबरोबर प्राण असतो. हा प्राण माझ्या मनबुद्धीमध्ये प्रतिबिंबित होतो. म्हणून माझे जे विचार आहेत, माझा जो भाव आहे त्या अनुषंगानं हा प्राण माझ्या देहामधून, माझ्या इंद्रियांमधून कार्यरत होतो. आता मन दाखवा म्हटलं तर आपण कोणीही आपलं मन दाखवू शकणार नाही, पण तरीही ते व्यक्त होत राहतं. म्हणून हा जो अहंकेंद्रितपणा आहे, मीपणाचा जो भाव आहे तो आपला व्यक्त होणारा मनाचा भाव आहे. आणि त्या मीपणातून आपण सुख आणि दुःखाच्या जाणीवेचा भाव त्या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणून हा त्याला जीवभाव त्यांनी म्हटलेला आहे. मीपणाला नसलेला हा जो जीवभाव आहे, हा माझा जो जीव आहे, हा माझा जीव त्या मोठ्या आत्मस्वरूपामधून आलेला आहे. म्हणून त्या आत्मस्वरूपाची सावली, छाया ही प्राणाच्या अनुषंगानं आहे. आपण ज्या वेळेला आरशाच्या समोर उभे राहतो त्यावेळेला आपण जसे असतो तसे व्यक्त होतो. आता 3 अँगलचा जर आपला ड्रेसिंग टेबल असेल तर माझी डावी बाजू, उजवी बाजू आणि समोरची बाजू ही मला दिसते. जरी ह्या 3ही बाजू दिसताना काहीशा वेगवेगळ्या दिसल्या तरी मूळ मी एकच आहे, त्याच्यामध्ये कुठेही बदल नाही. म्हणून मनबुद्धी ही मुळामध्येच निर्मळ आणि निष्कलंक आहे. ती ज्या स्वरूपामध्ये असेल तसं प्रतिबिंबही मला तिथे अनुभवता येईल. शुद्ध मनाच्या पातळीवरती मी असेल, शुद्ध बुद्धीच्या पातळीवरती मी असेल, मला सगळंच चांगलं दिसेल. पण माझ्या मनामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये अयोग्यतेचा विचार स्थिर झालेला असेल तर त्याच अँगलनी, त्याच दृष्टीनं मग मी बघत राहीन. म्हणून हा प्राण जो आहे हा विश्वामध्ये परमात्म तत्वामधून येतो आणि तोच विश्वातला प्राण माझ्यामध्ये जो येतो आहे, माझ्या मनामध्ये जो शिरतो आहे, तिथे तो माझ्यामधल्या इच्छा, आकांक्षा, वासना या कर्माच्या अनुशयानं तो त्या ठिकाणी येतो.
आता मूळ सूर्य आकाशामध्ये तसाच आहे. माध्यान्नाच्या वेळेला मी इथे पातेलंभर पाणी आणून ठेवलं आणि त्या प्रकाशाच्या परावर्तित किरणांच्या अनुषंगानं सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडलं. सूर्य पाण्यात आलेला नाही, प्रतिबिंब पाण्यामध्ये आलेलं. पाणी हललं, प्रतिबिंब हलेल. पाणी स्थिर असेल, प्रतिबिंब स्थिर असेल. तसं मी जी इच्छा व्यक्त करतो आहे, जो भाव मी तयार करतो आहे, त्याला अनुलक्षून प्राण माझ्यामधून व्यक्त होतो आहे. म्हणून आपलं मन जे आहे, हे मन आपल्यामधलं कर्म आणि आपल्यामधल्या असलेल्या वासना यांच्या अनुषंगानं येतं. आणि त्याच वासना माझ्या शेवटच्या श्वासाच्या वेळेला ज्या प्रमाणामध्ये माझ्या मनामध्ये व्यक्त होत असतील, ते गाठोडं घेऊन मी पुढल्या जन्माला जातो आहे. म्हणून योग्य वातावरण ज्या वेळेला त्या वासनांना प्राप्त होतं, तेव्हा तो नवीन देहामध्ये परत येतो. म्हणून आत्मा जो आहे, हा आत्मा, प्राण जो आहे, हा प्राण देहामध्ये जो येतो आहे, तो मनाच्या द्वारा येतो, असं ऋषी या ठिकाणी स्पष्ट करतात. आलं इथपर्यंत लक्षात? मग हा प्राण एकदा देहामध्ये आल्यानंतर तो आपले कार्य कसं करतो आहे ते त्या वासना, त्या भावना घेऊनच तो प्राण बाहेर पडतो. शरीरातून बाहेर आणि त्या घेऊनच दुसऱ्या शरीरात. हां, मग त्याला अनुकूल असलेलं वातावरण कुठे आहे हे ज्या वेळेला त्याला लक्षामध्ये येतं, तेव्हा तो त्या वातावरणात शिरून परत कार्यरत होतो. पण त्या वासना आणि इच्छांच्या हिशोबाने मन कार्यरत होतो, म्हणजे प्राण कार्यरत होतो शरीरामध्ये. सो मन शरीर घडवतं असं म्हटलं तरी चालेल. माइंड क्रिएट्स द बॉडी. आणि मग बॉडीमध्ये प्राण आहे, पंचप्राण, ते कार्यरत आहेत. त्या प्राणांना आपण जशी दिशा देऊ तसं पण बदल आणता येईल. पण मनाचंच हो, मनाचंच आहे. म्हणून ते वामन पैंचं आहे ना, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे मी त्याच अनुषंगानं जातो. मग हा प्राण देहामध्ये आल्यानंतर कसा कार्य करतो आहे? चौथा मंत्र, यथा सम्राडेवाधिकृतान् विनियुक्ते एतान् ग्रामान् नेतान् ग्रामान् अधितिष्ठत्स्वे त्वमेवैष प्राण इतरान् प्राणान् पृथक् पृथगेव सन्निधते. यथा सम्राट एव, एखादा सम्राट किंवा राजा काय करतोय? अधिकृतान एतान ग्रामान अधितिष्ठस्व इति. तो आपल्या राज्याच्या व्यवस्थेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करतो आणि त्या अधिकाऱ्यांना त्यांची कामं विभागून देतो. एवं एव एषः प्राणः इतरान् प्राणात् पृथक् पृथक् एवं सन्निधते. आणि हा प्राण उपप्राणांना त्यांची कार्य नेमून देतो. राजाचा किंवा प्रमुखाचा दृष्टांत घेतलेला आहे. एखादं कार्यालय असू द्या, एखादं व्यवसायाचं क्षेत्र असू द्या, एखादा उद्योग समूह असू द्या, त्याचं कार्य जे आहे त्या कार्यामध्ये एक प्रकारची विभागणी आहे. कुठे वस्तूची निर्मिती होते, कुठे त्या वस्तूला लागणाऱ्या मालाचा पहिलं कच्चा माल जो आहे तो आणण्याची व्यवस्था होते. पक्का झालेला माल मार्केटला जाण्याच्या दृष्टीनं असलेली व्यवस्था होते. त्याचं असलेलं जे खर्चाचं आणि जमेचं नियोजन आहे ते आपण त्या ठिकाणी करतो. म्हणजे एका उद्योग समूहामध्ये उद्योग समूहाच्या प्रमुखापासून वॉचमनपर्यंत, सिक्युरिटी गार्डपर्यंत काही एक विभागणी आहे आणि प्रत्येकजण त्याचं काम करतो.
तशाच रीतीनं हा जो आपला प्रत्येकाचा मी किंवा जीवभाव आहे, हा जीवभाव शरीरामधल्या सगळ्या क्रियांचं केंद्रस्थान जर कुठलं असेल तर ते प्राणाशी निगडीत आहे. तो प्राण त्याच्या प्राणाला विभागत उपप्राणांच्या द्वारा या शरीरामधली अनेक कार्य तो त्या ठिकाणी करतो आहे. आणि ती कार्य करत असताना त्या कार्याची विभागणी केल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी 3 भागांचा विचार आपल्या समोर ठेवलेला आहे. 5व्या मंत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, पायुपस्थाने पानम चक्षुश्रोत्रे मुखनासिकाभ्यां प्राणः स्वयं प्रतिष्ठते मध्ये तु समानः एष एतत् अद्भुतम् अन्नं समं नयति तस्माद्देतः सप्ताचीर्षो भवति. पायुपस्थे अपानम. अपान वायू मलोत्सर्जन आणि जननेंद्रियांच्या अनुषंगानं कार्य करतो. प्राणः मुखनासिकाभ्यां चक्षुश्रोत्रे स्वयं प्रतिष्ठती. हा स्वतः प्राण नेत्र, कर्ण, मुख आणि नाक या ठिकाणी वास करतो. हां, प्राण 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 हा मुखनासिकाभ्याम. प्राण डोळे, कान, मुख आणि नाक या ठिकाणी वास करतो. मध्ये तू समानः. मध्यभागामध्ये समान वायू कार्य करतो आहे. एषः तोच एतत् हुतम अन्नम. प्राणाग्नीमध्ये हवन केलेलं अन्न समम नयती. सर्व शरीरात समभावाने नेतो. त्यातून काय घडतं आहे? तस्मात् एताः सप्त अर्चिषाः भवन्ति. त्याच्यापासून 7 ज्वाला उत्पन्न होतात. समानापासून. अपान वायू जो आहे तो आमच्या शरीरशुद्धीचं आणि जननेंद्रियांचं कार्य करतो आहे. प्राण नेत्राच्या ठिकाणी, कर्णाच्या ठिकाणी, मुखाच्या ठिकाणी आणि नासिकेच्या ठिकाणी कार्यरत झालेला आहे. आणि म्हणजे एक प्रकारानं देहाचा वरचा भाग जो आहे हा ज्ञानेंद्रियांशी निगडीत होतो. म्हणून ही 4ही इंद्रिय एक प्रकारानं मेंदूच्या अत्यंत जवळ आहेत. ज्ञानाचा तपशील किंवा ती जाणीव चटकन आपल्याला त्या ठिकाणी ग्रहणाच्या अनुषंगानं होते. म्हणून देहाच्या वरच्या भागामध्ये ज्ञानेंद्रियांच्या अनुषंगानं प्राण कार्यरत आहे. आणि अपान जो आहे, अपान हा देहाच्या खालच्या भागामध्ये आहे, उत्सर्जनाच्या क्रियेमध्ये तो आहे. प्राण आणि अपान यांच्यामध्ये समान काम करतोय. मग ह्या समानाचं मधलं कार्य काय आहे? पचन. आम्ही जे जे काही अन्न ग्रहण केलेलं आहे त्याचं व्यवस्थित पचन करणं आणि त्या पचनामधून उत्सर्जनाचा जो भाग आहे तो पुढे पाठवून देणं आणि सप्तधातूंच्या अनुषंगानं जे ग्रहणशील आहे ते वरती घेणं, ही भूमिका समानाच्या रूपानं आहे. म्हणून समान काय करतो? तर पचनाच्या क्रियेमधनं जिथे कमी आहे तिथे तो त्याचा पुरवठा करतो आणि सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित, सुनियंत्रित करतो. अशक्तपणा आल्यानंतर आपण जी औषधं घेतो किंवा जे पौष्टिक पदार्थ आपण ग्रहण करतो त्यानं त्या शरीरामधला अशक्तपणा जो आहे, ती क्षीण झालेली शक्ती जी आहे ती आपण कार्यरत करतो. म्हणून समान हा सगळीकडे सारखेपणानं शरीरामध्ये पोचवतो. विज्ञानाच्या परिभाषेमध्ये रक्ताच्या द्वारा हे सगळं समानपणानं तिथे पोचवलं जातं. आणि आमच्यामधल्या इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे? सप्तर्षीर्षो भवन्ति.
7 ज्वाला त्याच्यातून तयार होतात. समान अग्नीमधनं 7 ज्वाला. 7 ज्वाला. हां, याचे 3 भाग येतील. पण 3 अर्थ अभ्यासामध्ये येतात. येतात. सप्तज्वाला म्हणजे आपले 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या आणि मुख या 7ही भागांना एक प्रकारचं तेज येतं, एक प्रकारची सशक्तता येते. ज्ञानग्रहणाचा भाग म्हणून ह्या इंद्रियांमधल्या 7 ठिकाणी हा समान त्याची शक्ती, त्याचं कार्यरतता ही पूर्णपणानं पोचवतो. दुसरा शरीरविज्ञानामधला भाग म्हणजे आमचं अन्न पचन झाल्यानंतर ते जे रक्ताभिसरणाच्या द्वारा शरीरामध्ये येतं आणि आमचे हाडं, मांस, नसा ज्या काही आहेत त्या सशक्त होतात. म्हणून सप्तधातूंचा विचार जो आहे ते सप्तधातू म्हणजे सप्तज्वाला योग्य रीतीनं कार्यरत होतात. आणि तिसरा एक विचार आहे भाष्यामध्ये आलेला, आमची पंचज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी ह्या त्या 7 ज्वाला आहेत. आपण समानानं केलेल्या कार्यामधनं आमची ज्ञानेंद्रिय सक्षम होतात, आमचं मन सशक्त होतं आणि आमची बुद्धीही सुदृढ होते. जर माझं शरीरच सशक्त नसेल तर माझं मनही सशक्त होत नाही आणि मन उदासीन असेल माझी बुद्धीही काम करू शकत नाही. म्हणून ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी ह्या ज्ञानशक्तीला व्यक्त होणारा भाव हा समानाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी येतो. असा हा प्राण पुढे काय कार्य करतो आहे ते त्यांनी 6व्या मंत्रामध्ये दिलेलं आहे. म्हणजे 7 सांगितले मगाशी. हां. 2 कान, नाकपुड्या, डोळे आणि जीभ का? हो, वाणी, मुख, 2 डोळे, मुख, 2 नाकपुड्या, 2 कान वाणी, आणि मुख. एक मुख. मुख किंवा वाणी. ओपनिंग्स आपण हं. 7 ओपनिंग्स असं पण म्हणतो ना आपण बऱ्याचदा, एखादा माणूस जातात त्याचे डोळे उघडे असतात, प्राण डोळ्यातनं गेला. डोळ्यातून गेलं. असं कोणाचं उदान कोण? प्राण ऊर्ध्व दिशेने गेला. ऊर्ध्व दिशेने. उदान. ऍक्च्युली इथे तेच आपण जनरली पंचप्राणाचं डिव्हिजन बघितलं तर मानेच्या वरती उदान कार्यरत आहे. सो थोडंसं एक सुरुवात झाली तेव्हा असा विचार आला, पण हे एक्सप्लेनेशन जे आहे की तो प्राण जो आहे तोच उदानाला कार्यरत करतो आणि म्हणून प्राण या सगळ्या ऑर्गन्स म्हणजे डोळे, कान, मुख इथे कार्यरत आहे असं म्हणू शकतो. कारण प्राणच जेव्हा वरच्या दिशेने जातो, सरकतो, तेव्हा त्याला उदान दिलंय. उदान बुद्धीचे सगळे कामं आहेत, इंटेलेक्ट, ग्रास्पिंग, अनालिसिस वगैरे वगैरे, ते सगळं उदान विचार, विनय सगळं. बट अल्टिमेटली तो प्राणच आहे जो उदान म्हणून कार्य करतो. हे म्हणजे explanation आपल्या असू शकतं. शेवटच्या श्वासापर्यंत आपली म्हणजे मन, बुद्धी हे चालूच चालूच आहे, चालूच असते. पण मग कोमातल्या माणसाचं कसं असेल? मग दवाखान्यात गेलो की ते सगळं त्याला ते व्यक्त होत नाहीये. त्याचं त्याला असतं, आपल्याला समजत हां, नाही. तो व्यक्त करू शकत नाही. म्हणून आपण त्याला म्हणतो की तो कोमामध्ये आहे. पण त्याला जाणीव असते. त्याला कुठेतरी ते जाणवतं ना. सबकॉन्शियस Subconscious नाही. सबकॉन्शियस वर्किंग असतं, कॉन्शियसनेस फक्त गेलेला आहे. सो चित्ताच्या लेवलला चित्तभूमी चालू असते आपल्यासाठी असं तो म्हणतात. पण तो चांगला. आता तुम्ही साधं बघा ना, रात्री झोपताना तुम्ही जे वाचलेलं असेल हां. आणि तुम्ही ते वाचलं, मग आता मला झोप आली म्हणून मी हे पुस्तक बाजूला ठेवलं. सकाळी उठल्यानंतरचा पहिला थॉट जर ते येत असेल तर ते जे वाचलेलं आहे ते येईल तुमच्यासमोर. Continue किंवा ते म्हणजे याचा अर्थ तुम्ही झोपलेला होतात, तुमच्या दृष्टीनं क्रिया थांबलेल्या होत्या, पण सबकॉन्शियस माइंड लेवलला ते मन कार्यरत होतं. त्यानं ते सांगितलं की तुम्ही इथून थांबलेला होतात, इथून पुढचा विचार आता येईल.
म्हणून बाकीचे ऑर्गन आमचे सायलेंट असतील, पण सबकॉन्शियस लेव्हलला कुठेतरी त्याचं काम अल्पांशानं का होईना हे कार्यरत असतं. बऱ्याचदा चिंतन करत जे झोपलो ना, सकाळी उठल्यावर स्पष्टीकरण मिळालेलं असतं की ओके असं असं होतं. थांबायचंय. इथे उदाहरणाचं मेन्शनिंग नाही आहे, पण मला वाटतं 7व्या पुढे मंत्रामध्ये येत त्यांनी आहे. उदाहरण दिलेलं पुढे आहे. येत आहे. बघूया. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग की कसं ते आता हे सगळं आपल्याला कसं थोडंसं माहित होतं, हम्म. पण त्याला अजून हो. म्हणजे अजून हे 3 स्वतःज्वालाचे 3 अर्थ खूप हा. छान सांगितले. हं. तिन्ही अर्थाने वर्किंग. ते सप्तज्वाला म्हटले तेव्हाच मला ते सप्तधातू लक्षात आले. कारण ते समान वायू म्हणजे अग्नी, आणि अग्नी म्हटल्यावर तो त्याचं कार्य हो, आहे, ज्वाला ज्वाला आणि आहे. त्याचं ज्योती येतेच. येस ज्योती आहे. आणि ते ऊर्ध्वच असतात. हो अग्नी. हो, अग्नी ऊर्ध्व दिशेने जाते. सो समान परत प्राणाला कार्यरत करून उदानाला ऍक्टिव्हेट करत असतं. आपलं माइंड लिनियर वर्किंग करतं. सगळ्याला लिंक लागते Link. विशेष. मस्त. याचा ओंकार